सर्वांना माझा शरणोशरणार्थी जय जिजाऊ। मी प्राध्यापक आनंद करणे आज लिंगायत या पेजवर फेसबुक पेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346व्या राज्याभिषेक दिनाच्या विशेष निमित्ताने जी व्याख्यानमाला ठेवलेली आहे त्या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने मी आपल्या समोर लाईव्ह आहे। खरं तर मागील 1 महिन्यापासून या पेजवर आमचे स्नेही गणेशजी वैद्य असतील, अभिषेक देशमाने, जालन्याचे आमचे स्नेही राजेंद्र वांजुळे यांनी असं ठरवलं की लिंगायत विचारधारा ही वैश्विक विचारधारा आहे आणि या वैश्विक विचारधारेला धरून खरं तर जे महापुरुष या भारतामध्ये होऊन गेले, ज्या महापुरुषांनी या भारताला घडवण्यासाठी, या भारताचा इतिहास समृद्ध करण्यासाठी समतेची, ममतेची, बंधुतेची, न्यायाची, स्वातंत्र्याची मूल्ये ज्या महापुरुषांनी या भारताच्या मातीमध्ये रुजवले, त्या सर्वच महापुरुषांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अविस्मरणीय ऐतिहासिक घटनेच्या बद्दल या पेजवर विश्लेषण झालं पाहिजे, या पेजवर विवेचन झालं पाहिजे, या पेजवर चिंतन झालं पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका राजेंद्र वांजुळे, गणेश वैद्य आणि अभिषेक देशमाने यांनी माझ्यासमोर मांडली आणि त्यांच्या शब्दाखातर मला निश्चितच हा विषय फार भावला। कारण एखाद्या महापुरुषाला घेऊनच जत्तेच्या जत्ते आज आपल्या देशामध्ये जाऊन खरं तर त्या महापुरुषाला जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये बंदिस्त करण्याचं, कोंडून ठेवण्याचं काम केलं जात आहे। परंतु लिंगायत विचारधारा ही वैश्विक विचारधारा आहे। या विचारधारेला पूरक अशी अनेक महापुरुष या भारतखंडामध्ये होऊन गेलेले आहेत आणि म्हणून या महापुरुषांच्या कार्याचा सुद्धा गौरव, या महापुरुषाच्या कार्याचं सुद्धा चिंतन निश्चितच झालं पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे आणि त्या पलीकडे जाऊन ती आदर्शयुक्त आहे आणि म्हणून सर्वच समाजातील घटकांनी खरं तर अशा पद्धतीचा पायंडा, अशा पद्धतीचा आदर्श घालून दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मला जो विषय दिलेला आहे तो विषय खरं तर खूप गहनीय आहे, तो विषय खूपच महत्त्वाचा आहे। तो विषय म्हणजे मनुस्मृतीला मूठमाती, शिवाजी राजे झाले छत्रपती। खरं म्हणजे यामध्ये 2 विषय येतात, एक म्हणजे मनुस्मृती आणि दुसरं म्हणजे छत्रपती। दोन्हीही मध्ये फार मोठी तफावत, म्हणजे त्या 2 शब्दामध्ये फार मोठी द्वंद्व आहे, त्या 2 शब्दामध्ये फार मोठा संघर्ष आहे असं आपण चिंतनातून म्हणू शकतो। म्हणून मनुस्मृतीला मूठमाती देऊन शिवाजी राजे छत्रपती कसे झाले? कारण ज्या काळामध्ये 97% लोकांना शिक्षणाचा अधिकार, वाचनाचा अधिकार, धार्मिक कार्य करण्याचा अधिकार नाकारला गेलेला होता, अशा 97% लोकांचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने कोण केलं असेल तर ते प्रतिनिधित्व छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे। 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला, त्या अगोदर शिवाजी राजे होते, छत्रपती नव्हते। मग छत्रपती ही जी काही बिरुदावली आहे ती कशा पद्धतीनं लागली याचा फार मोठा संघर्षमय इतिहास आहे बांधवांनो। असंच शिवाजी राजे छत्रपती झाले नाहीत। छत्रपती ही बिरुदावली त्यांच्या नामाच्या समोर लागण्यासाठी या महापुरुषांनी अपार कष्ट केलेले आहेत, या महापुरुषांनी कष्टाची पराकाष्ठा केलेली आहे। अनेक आघाडीवर या महापुरुषाला वेगवेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलेलं आहे आणि मग त्यानंतर छत्रपती ही बिरुदावली खऱ्या अर्थाने शिवाजी राजांच्या समोर लागल्याचं आपल्याला दिसतं। आपण पहिल्यांदा सुरू थोडंसं मनुस्मृतीवर मी मुद्दाम भाष्य करणार आहे, कारण आज आपला भारत देश हा कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथानुसार, कुठल्या पुराणानुसार, कुठल्या पोथीनुसार चालत नसून आपला भारत देश भारतीय संविधान राज्यघटनेनुसार चालतो आणि म्हणून आज लोकशाहीच्या देशामध्ये मनुस्मृतीसारख्या ग्रंथाचा समर्थन करणारे, ग्रंथाचं विवेचन करणारे आणि ग्रंथाच्या तत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांसाठी मला वाटतं पहिलं त्यांनी मनुस्मृती अगोदर चिंतनशील वाचली पाहिजे।
या मनुस्मृतीमधनं काय धोके निर्माण झाले, या मनुस्मृतीमधनं कुणाचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्यात आले ते वाचलं पाहिजे. जर 97% लोकांचे हक्क आणि अधिकार ज्या स्मृतीमुळे हिरावून घेण्यात आले, त्या 97% लोकांवर बोलण्याचा अधिकार मला वाटतं भारतीय राज्यघटनेने मला दिलेला आहे. आणि म्हणून मी त्या 97% लोकांचं प्रतिनिधित्व करणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा मी तुमच्या समोर मांडणार आहे. स्मृतीमध्ये खरं तर मनुस्मृती हा जो काही ग्रंथ आहे तो तसं तर मी हिंदू धर्म मानत नाही, मीच नाही, या देशाचे प्रधानमंत्री लोकशाही मार्गाने निवडून आलेले आदरणीय नरेंद्र मोदीजी हे हिंदू ही जगण्याचं एक जीवन मार्ग आहे असं म्हणतात. हिंदू ही संस्कृती आहे आणि ती वे ऑफ लाईफ आहे असं नरेंद्र मोदीजी म्हणतात. मग त्यांच्या विधानावर कुठला सनातनी माणूस टीका करत नाही, हे फार गमतीचं आहे आणि मला वाटतं हे फारच चिंतनीय आहे. त्यानंतर RSS सारखी अतिशय कट्टर हिंदुत्ववाद चालवणारी संघटना, त्या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही अशा संघटनेचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय मोहनजी भागवत हे सुद्धा हिंदूला धर्म न मानता ते हिंदूला संस्कृती मानतात. त्यांच्यावरही कोणी टीका करत नाही. पण आमच्यासारखा एखादा खऱ्या अर्थाने महापुरुषांना डोक्यात घेणारा कुणी मांडायला गेला की निश्चितच मग मात्र आम्हाला देशद्रोही, हिंदूद्रोही अशा पद्धतीची नामं किंवा अशा पद्धतीची विशेषणं देण्याचा भाग कटकारस्थान केल्या जातं. माझं त्यांना आव्हान आहे की आपण आदरणीय मोदींजी यांच्या रस्त्यावर जाताय का, तुम्ही त्यांना मानता का? आदरणीय भागवतजी यांना तुम्ही मानता का? आणि जर तुम्ही त्यांना मानत असाल तर मग आमच्या विचाराला तुम्हाला विरोध करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार प्राप्त होत नाही. मनुस्मृतीमध्ये असं नेमकं काय आहे की त्याचं दहन करण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. मी थोडंसं विषयाकडे जात असताना मनुस्मृतीमध्ये जवळपास 12 अध्याय आहेत, 2500 श्लोक आहेत. त्यानंतर काही नंतरच्या प्रतीमध्ये तर 2900 श्लोक आहेत. म्हणजे पहिल्या मूळमध्ये 2500 आणि पुढं जर मग 300 वाढले असतील, 400 वाढले असतील तर 400 श्लोक मग कुणी घातले? हे 400 श्लोक हे पूर्णतः नंतर भेसळ करण्यात आलेले आहेत. त्या 12 अध्यायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अध्यायामध्ये विशेष माहिती देण्यात आलेली आहे. जसं पहिल्या अध्यायामध्ये जगाची निर्मिती कशी झाली, जग कशा पद्धतीनं निर्माण झालं ह्याचं विश्लेषण आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये संस्कार, व्रत, उपाय, ज्यांना खऱ्या अर्थाने गायत्री पठण कोणाला करण्याचा अधिकार आहे याची सखोल अशी माहिती दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला मनुस्मृतीमध्ये दिसते. तिसऱ्या अध्यायामध्ये विवाह आहे, महायज्ञाचे कोणते कोणते प्रकार आहेत, त्यामध्ये मग गजयज्ञ असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे अश्वयज्ञ असेल, ह्या सगळ्या यज्ञांची माहिती आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये दिसते. श्राद्ध कशा पद्धतीनं घातलं जातं, त्यातनं मिळणारं पुण्य कसं असतं, हे कसं मिळवायचं, ही सगळी नामावली त्या तिसऱ्या अध्यायामध्ये दिसते आपल्याला. चौथ्या अध्यायामध्ये व्रतीचे लक्षण कसे आहेत, भवी कोणाला म्हणायचं आणि व्रती कोण आहे, धर्माभिमानी कोण आहे, या सगळ्या गोष्टीचे आपल्याला त्यामध्ये विश्लेषण दिसतात. खऱ्या अर्थाने 5व्या अध्यायामध्ये स्त्रियांबद्दल फार मोठं लिखाण केलेलं आहे, ज्या लिखाणाला 97% लोकांचा निश्चितच विरोध असू शकतो. अशा पद्धतीचं स्त्रियांना बंदिस्त करण्याचं काम 5व्या अध्यायाच्या माध्यमातून मनुस्मृतीनं या भारतखंडामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. 6व्या अध्यायामध्ये आश्रम व्यवस्था, ज्यामध्ये ब्रह्मचारी आश्रम, संन्यास आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम याचा 25-25 वर्षाचा कालखंड करून 100 वर्षाचं माणसाचं नियोजन त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न आपल्याला 6व्या अध्यायामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. मोक्ष असेल, संन्यास असेल, राजधर्म, कान निर्णय अशा पद्धतीची व्यवस्था आहे. मला जास्तीत जास्त म्हणजे 9वा अध्याय जो आहे तो अतिशय घृणास्पद लिहिण्याचा प्रयत्न झालेला आहे. या 9व्या अध्यायामध्ये जाती म्हणजे वर्णाचं आणि शूद्रांचं खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं त्यांना कष्ट दिल्या गेलेले आहेत हे जर वाचलं तर कुण्याही विवेकबुद्धी असलेल्या माणसाला अक्षरशः त्याचा राग निश्चितच पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं वाईट लिखाण हे 9व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून 11वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रायश्चित, त्याला आपण वाच्यस्थोम असं म्हणतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या अगोदर हा वाच्यस्थोम करण्यात आलेला होता. म्हणजे शिवाजी राजांना प्रायश्चित करून नंतर 5 तारखेला प्रायश्चित झालं आणि 6व्या तारखेला त्यांचा राज्याभिषेक झाल्याचं आपल्याला दिसतं. मग मनुस्मृतीमध्ये एक श्लोक फार महत्त्वाचा आहे. त्या श्लोकातनं तुम्हाला लक्षात येईल की इथं सनातनी वादी लोक मनुस्मृतीचं समर्थन का करतात. त्यांना लोकशाहीनुसार सगळ्यांना मिळणारे हक्क आणि अधिकार द्यायचे नाहीयेत.
काही मोजक्याच लोकांच्या हातामध्ये आजही ते हक्क अधिकार असावेत आणि आम्हीच या देशाचे नव्हे तर जगाचे मालक आहोत, आम्ही भूदेव आहोत, अशा पद्धतीची उल्लंघन करण्याचं काम इथली व्यवस्था करते. त्या व्यवस्थेला प्रखरपणे नेस्ताभूत करणारा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून बांधवांनो, आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. मित्रांनो, तो आनंदापेक्षाही बहुजनाचं अस्तित्व प्रस्थापित करणारा दिवस म्हणजे 6 जून 1674 हा दिवस आहे. हा स्वातंत्र्याचा दिवस आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून या मनुस्मृतीमध्ये देवाधीन जगत सर्वम हा श्लोक काय आहे, मनुस्मृती काय म्हणते आहे, देवाधी जगत सर्वम मंत्राधीनच दैवतम, ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम देवतम. देवच स्वतः म्हणतोय की हे जग देवाच्या अधीन आहे, हे जग ईश्वराच्या अधीन आहे. आणि पुढे जाऊन तो देव म्हणतोय की ते ईश्वर, ते देव हे मंत्राच्या अधीन आहेत आणि ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत. म्हणून ब्राह्मण आमचं दैवत आहे, ब्राह्मण आमचे देव आहेत. म्हणजे देवापेक्षा आपण ज्यांना ईश्वर म्हणतोय, आपण ज्यांना देव म्हणतोय, त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ ब्राह्मण आहेत. अशा पद्धतीचं विश्लेषण, अशा पद्धतीचं विवेचन मनुस्मृतीत आलेलं आहे. मग मनुस्मृतीला जाळण्याचं काम बाबासाहेबांनी का केलं ते ह्या श्लोकामध्ये दडल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्या पुढेही जाऊन मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे तो म्हणजे दुःख शिलोपी द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण, आणि पूजवण्याचं शूद्रो जितेंद्रिय, म्हणजे कितीही ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ असं रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मनुस्मृतीमध्ये सुद्धा की ब्राह्मण कितीही भ्रष्ट असेल, ब्राह्मण कितीही अज्ञानी असेल तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे. आणि शूद्र कितीही विचारवंत असेल, शूद्र कितीही विद्वान असेल तरी त्याला खऱ्या अर्थाने ब्राह्मण होण्याचा अधिकार नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की परशुरामाने 21 वेळेस या पृथ्वीवर जे काही क्षत्रिय आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम केलं. त्यानंतर आर्य चाणक्यांनी नंदवंश नष्ट करण्याचं काम केलं आणि त्यापासून असं ठरलं की कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत म्हणून तत्कालीन महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी तो शिवाजी महाराज राज्याभिषेक करण्याचा जो काय हक्क आहे तो नाकारला. राजा शूद्र आहे म्हणून. कल्पना करा फक्त की एका राजाला अशा पद्धतीची वागणूक असेल धर्मग्रंथाच्या माध्यमातून तर सर्वसामान्य लोकांचे काय हाल असतील, सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीनं छळलं असेल. हा छळ जर आपण पाहिला तर आपल्याला लोकशाहीचं महत्त्व कळतं बांधवांनो, तर आपल्याला भारतीय घटनेचं महत्त्व कळतं, तर आपल्याला भारतीय संविधानाचं प्रास्ताविक घरामध्ये आपण अक्षरशः फ्रेम करून लावल्याशिवाय राहणार नाही. 97% लोक मनुस्मृती वाचून भारतीय संविधानाचं प्रास्ताविक घरामध्ये फ्रेम करून लावू शकतात. हा बाकी 3% लोकांचं सांगता येणार नाही, कारण हे 3% लोक हे ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ समजणारे, स्वतःला भूदेव समजणारी लोक आहेत. आणि मग त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मनुस्मृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तत्कालीन राजव्यवस्था, धर्मव्यवस्था ही पूर्णतः त्यांच्या मुठीमध्ये होती. आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांना मग राज्याभिषेक करण्याची गरज का पडली, त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आणि इथं इतिहास कसा झाला पहा. इतिहासाची मला 3 कारणं तुम्हाला सांगायची आहेत. कदाचित कोणाला पटणार नाही पण माझं वैयक्तिक मत आहे. इतिहासाचा अभ्यास करत असताना माझं पहिलं मत असं आहे की इथल्या एका विशिष्ट व्यवस्थेनं बहुजनांच्या इतिहासाच्या महापुरुषांना पहिल्यां सुरू नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मग ते नष्ट झाले नसतील तर त्या महापुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नष्टही झाले नाहीत, बदनामही होऊ शकत नव्हते. मग त्या व्यवस्थेनं त्या महापुरुषांच्या इतिहासामध्ये असं काही पेरलं की आम्हाला तो आमचा इतिहास, आमच्याच महापुरुषाचा इतिहास वाचत असताना आमच्या मनामध्ये संशयाचा कल्लोळ निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. लक्षात घ्या. मग आपल्याला ह्या 3ही गोष्टी लक्षात येतात. जसं बुद्धांचं तत्वज्ञान बघा, इथल्या सनातनी व्यवस्थेने, वैदिक व्यवस्थेने बुद्धाचं तत्वज्ञान नेस्ताभूत करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. नव्हे तर त्यामध्ये 99% ते यशस्वी पण झाले. लाखो भिक्खूंची हत्या झाली आणि नष्ट झाल्यानंतर बुद्ध संपलाच नाही तेव्हा बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून अपमानित करण्याचं आणि तशा पद्धतीचं षड्यंत्र रचलं. तोच भाग 12व्या शतकामध्ये बसवण्णाचा येतो. महात्मा बसवण्णांनी सुद्धा अवघ्या 8व्या वर्षी
खरं तर मादिराज हे पुराधिपती होते, त्या काळातले त्या परिसरातले गर्भश्रेंत व्यक्ती होते. आणि मग शैव कुळामध्ये असल्यामुळे मादिराजांनी तत्कालीन ब्राह्मणांना दक्षिणा देऊन मोठ्या प्रमाणामध्ये उपनयन संस्कार करून घेण्याची तजवीज बसवण्णाच्या बाबतीमध्ये केलेली होती. आणि मादिराज बसवण्णाला म्हणाले, वय वर्षे 8 फक्त त्यावेळेसचं बसवण्णाला म्हणाले की बसवा, तुझा उपनयन संस्कार तुला करून घ्यायचा आहे, ज्या संस्कारातून तुला गायत्री पठण करण्याचा तुला काय होईल, अधिकार मिळेल, आणि तो अधिकार तुला आता मिळवून घ्यायचा आहे. त्यावेळेस बसवण्णांनी ते नाकारलं. का नाकारलं? कारण बसवण्णा आपल्या वडिलांना मादिराजांना म्हणाले की बाबा, मला जर तो अधिकार असेल तर तोच अधिकार माझ्या ताईला पण मिळाला पाहिजे, कारण माझी ताई माझ्यापेक्षा मोठी आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, स्त्रियांना तो अधिकार नसतो, तुलाही तो अधिकार नाहीये मुळामध्ये, पण पैशामध्ये अधिकार विकले जातात, पैशामध्ये कागद बदलले जातात, आणि तोच व्यवहार झाला. मी नंतर तुम्हाला गागा भट्टाच्या वेळेस नक्कीच सांगणार आहे की पैशानं काय होऊ शकतं. आणि म्हणून त्या काळामध्ये पैशाने अधिकार विकले जायचे, आणि मादिराज हे पुराधिपती असल्यामुळे त्यांनी अधिकार विकत घेतले होते, आणि बसवण्णाला तशा पद्धतीचा अधिकार प्रदान करण्याचा त्यांचा हेतू होता. पण ह्या समतानायक महात्मा बसवण्णांनी तो अधिकार नाकारला, आणि तो अधिकार नाकारल्यानंतर पुढे ते कुडल संगमला आले. ती पुढची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तोच बसवण्णा पुढे जाऊन मग वेदावर तलवार चालवेन, आगमाचे नाक छाटेन, मनुस्मृतीला बेड्या ठोकेन, पहा हो महादानी कुडल संगम देवा, मी मातंग चनय्याचा घरचा पुत्र आहे, अशा पद्धतीची सिंहगर्जना करतात. म्हणजे बसवण्णा वेद नाकारतात, बसवण्णा स्मृती नाकारतात, बसवण्णा आगम नाकारतात, बसवण्णा पुराण नाकारतात, बसवण्णा शास्त्र नाकारतात 12व्या शतकामध्ये. आणि तेच नाकारल्यानंतर त्याच मनुस्मृतीला मुठमाती देण्याचं काम 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. हा अतिशय गौरवास्पद इतिहास तुम्हा आम्हाला अभिमानास्पद वाटला पाहिजे, आणि त्या विचाराचं, त्या इतिहासाचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा महात्मा फुलेंनी आपल्या पवाड्यामध्ये फार मोठं वर्णन केलेलं आहे. कुळवाडी भूषण म्हणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं, आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मण गोप्रतिपालक म्हणण्यापेक्षा कुळवाडी भूषण होते असं म्हणायला इतिहासामध्ये अनेक पुरावे आपल्याला सापडतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण आहेत, अशा पद्धतीचा गौरव महात्मा फुले करत असताना आपल्या पवाड्यामध्ये ते असं म्हणतात, काशीकर गागा भट घाली डोल धर्माचा. म्हणजे महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी तर शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून नाकारलं. शूद्र आहात, तुम्हाला राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं. कारण पैठणला दक्षिण काशी म्हटलं जातं, आणि पैठणच्या ब्राह्मणांनी जर राज्याभिषेक केला असता शिवाजी महाराजांचा, तर काशीच्या गागा भटाला बोलवण्याची गरज पडली नसती. परंतु शिवाजी महाराजांना या पैठणच्या ब्राह्मणांनी शूद्र म्हणून नाकारलं. त्यावेळेस मात्र शिवाजी महाराजांना पुढची पावलं उचलावी लागली, आणि मग गागा भटाला बोलवण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रयत्न करावे लागले. पण गागा भट असाच आला का? गागा भट सहजासहजी आलेला नाहीये. गागा भटांनी फार कोलांट्या उड्या मारल्याचं आपल्याला दिसतं. त्या काळामध्ये कायस्थ आणि ब्राह्मण यामध्ये फार मोठा वाद होता, आणि शिवाजी महाराजापाशी कायस्थाचा फार मोठा भरणा होता. ते ब्राह्मणांना पचत नव्हतं, ब्राह्मणांना रुचत नव्हतं. आणि मग त्या काळातले जे काही कायस्थ होते, बाळाजी आवजी, हे शिवाजी महाराजांच्या कार्यभारातले अतिशय महत्त्वाचे अधिकारी, आणि त्यांनी गागा भटाला बोलून आणण्यासाठी 3 ब्राह्मणांना पाठवलं. त्याच्यामध्ये मग ते केशव भट असतील, भालचंद्र भट असतील, सोमनाथ भट असतील, हे 3ही ब्राह्मण गागा भटाकडे शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन जातात. परंतु बाळजी आवजीनं सांगितलेला संदेश त्यांनी न सांगता त्यांनी गागा भटाला दुसरंच काहीतरी नक्कीच चांगलं असणार म्हणून गागा भट्टांनी सांगितलं की शिवाजी महाराज शूद्र आहेत आणि मी राज्याभिषेकाला येणार नाही, किंवा त्याला तो अधिकार नाहीये. आणि त्यांना अधिकार नाही अशा पद्धतीचा निरोप जेव्हा गागा भटांनी शिवाजी महाराजाकडे परत पाठवला, तेव्हा मात्र बाळजी आवजी सावध झाले. त्यांच्या लक्षात आलं की कुठंतरी पाणी मुरतंय. मग त्यावेळेस बाळजी आवजीने दुसरं पत्र लिहिलं, आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मेवाडचे राजे सिसोदिया राजपूत या वंशातलेच शिवाजी महाराज आहेत अशा पद्धतीची काही कागद त्या पत्राला पुराव्या खातर जोडली. आणि ती कागद मात्र मग ती कागद हे निळो यसाजी, हे ब्राह्मण नसून हे कायस्थ आहेत, यांच्यापाशी पाठवली. ब्राह्मणावर त्यांचा विश्वास राहिला नाही म्हणून त्यांनी निळो यसाजी नावाच्या कायस्थापाशी ते कागद पाठवले, ते पत्र पाठवलं. आणि मग ते घेऊन हा निळो हा गागा भटापाशी गेला. गागा भटाला काही गोष्टी
त्यांच्या त्या पुराव्यानुसार निश्चितच पटण्या म्हणण्यापेक्षा त्या पटवून घेतल्या त्यांनी. त्यासाठी फार मोठं त्यांनी स्वराज्यामध्ये पैशाचं काय म्हणता येईल पैशाची मागणी केल्याचा पुरावा आपल्याला महात्मा फुलेंच्या पवाड्यामध्ये दिसतो. आता बघूया आपण महात्मा फुले पवाड्यात काय म्हणतात बघा. महात्मा फुले असं म्हणतात, काशीकर गागा भट घाली डोल धर्माचा, केला खेळ गारुड्याचा, बहुरंगी सोंग तुला दान सोने घेण्याचा. मला वाटतं हे अतिशय ऐतिहासिक असा संदर्भ आहे. महात्मा फुलेंनी गागाभट येण्यासाठी किती पैशाची रक्कम इथं किती पैशाची मागणी केली हा सगळा लेखाजोखा जर आपण पाहिला तर अवाक होऊ शकतो आपण. पैशाच्या बळावर अधिकार विकत घेतले जाऊ शकतात हे माझ्या छत्रपती राजांना माहिती होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभटांना ते पॅकेज देऊन महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतलं आणि मग गागाभट महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रात आल्यानंतर जो काही राज्याभिषेक ठरलेला आहे, राज्याभिषेकाच्या मागची काही निश्चित कारणं आपण पाहिली पाहिजेत. का गरज पडली छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेण्याची, स्वतःच्या पुढं छत्रपती लावण्याची गरज का पडली, त्या गरजाची काही कारणं खऱ्या अर्थाने इतिहासकारांनी सांगितलेली आहेत. इथं शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थाने बदनाम करण्याचं काम अनेक वेगवेगळ्या इतिहासकारांनी केलं जरी असलं तरी सत्य लपत नसतं, सत्यमेव जयते. आणि म्हणून सत्य समोर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने वाशी बेंद्रे सारखे इतिहासकार असतील, कवी परमानंद असतील, जे. जवळकर यांचं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे की आला आला छत्रपतीचा मेळा ब्राह्मणांनो पळा पळा. हे सुप्रसिद्ध असं गाणं, या गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम जे. जवळकर सारख्या इतिहासकारांनी केलं. केळुसकर असतील, सेजलकर असतील, कुरुंदकर असतील, हे सगळे सत्यशोधक इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने लोकांच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर कृष्णाजी सभासद हे तर समकालीन आहेत. कृष्णाजी सभासदांनी पहिलं शिवचरित्र लिहिल्याचं आपल्याला आढळतं आणि हा कृष्णाजी सभासद त्या चरित्राची सुरुवात करत असतानाच म्हणतोय की सर्व पृथ्वीवर मराठा पातशाह छत्रपतीच झाले, ही बाब साधी राहिली नाही. बघा, एक कृष्णाजी सभासद शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन जे करतोय ना, ते वर्णन मला वाटतं या राज्याभिषेकाचं महत्त्व विशद करतो. काय म्हणतो कृष्णाजी सभासद, सर्व पृथ्वीवर मराठा पातशाह छत्रपती झाले, ही बाब साधी राहिलेली नाही. म्हणजे ही बाब फार गौरवान्वित आहे, ही बाब फार ऐतिहासिक आहे, ही बाब इतिहासाला कलाटणी देणारी आहे, ही बाब बहुजनांचं अस्तित्व निर्माण करणारी आहे, ही बाब स्वातंत्र्याची पहाट लोकांना दाखवणारी आहे. अशा पद्धतीचं इतिहासाच्या त्या पानाचं गौरव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा गौरव हा कृष्णाजी सभासद करतो आहे. त्यानंतरचे अनेक इतिहासकार आहेत. त्यामध्ये खरं तर डॉक्टर अह साळुंके सर हे स्वतः संस्कृत पंडित आहेत. त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासावर फार मोठं लिखाण केलं. प्राध्यापक मामड देशमुख सर असतील, प्राध्यापक अशोक राणा असतील, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुद्धा शिवाजी महाराजांचा अस्सल इतिहास लोकांच्या समोर, बहुजनांच्या समोर आणण्याचं काम फार मोठं झालेलं आहे. इंद्रजित सावंत सर सारखे असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे सर यांनी सुद्धा खरा शिवाजी राजा कोण आहे हे सुद्धा दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने पुस्तक आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला दिसतं. मग राज्याभिषेक करण्याची नेमकी कारणं कोणती आहेत, ती मला काही महत्त्वाची कारणं तुमच्या समोर मांडायची आहेत. आणि मग तो आनंददायी सोहळा कसा झाला असेल तो सोहळा आपण पुढे पाहूया. पहिलं मला कारण सांगायचं आहे ते म्हणजे काही कारणं होती. त्यामध्ये पहिलं कारण असं आपल्याला दिसून येतं इतिहासाचं अवलोकन केल्यानंतर, ह्या इतिहासकाराने लिहिलेलं आहे. जसं जेम्स लेन सारखा एक भाडोत्री इतिहासकार आपल्या महाराष्ट्रात आलेला होता. त्या भाडोत्री इतिहासकाराला इथल्याच काही स्वतःला तथाकथित इतिहासकार समजणाऱ्यांनी, पवाडेकार समजणाऱ्यांनी, खऱ्या अर्थाने शाहीर समजणाऱ्यांनी त्याला आपल्या सोयीचं इतिहासाचे दाखले पुरवले आणि जेम्स लेननी आपल्या इतिहासाच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजे शहाजी असतील, यांच्या चरित्रावर चिंतोडे उडवण्याचं काम जेम्स लेननी केलेलं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्यासाठी काही कारणं आहेत. ते तत्कालीन इतिहासांचं वाचन केल्यानंतर आपल्या समोर येतात. त्यामधलं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की राजपदाचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी राज्याभिषेक हा धार्मिक विधी असणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे धर्माला फार महत्त्व होतं त्या काळामध्ये आणि धर्माची मक्तेदारी विशिष्ट एका वर्गाकडे असल्यामुळे शिवाजी महाराजाला राजपदाचे ते अधिकार मिळत नव्हते.
जनता राजाला राजा म्हणत होती, परंतु जेव्हा शिक्षा द्यायची वेळ यायची तेव्हा मात्र शिवाजी महाराजांचे अधिकार हे संकुचित व्हायचे. हा पहिला आपल्याला राज्याभिषेक होण्यामागचं कारण आपल्याला वाटतं निश्चितच आहे. दुसरं कारण असं होतं की राज्याभिषेकानंतर व्यक्तीच्या अंगी ईश्वरी सामर्थ्य निर्माण होते, म्हणून राज्याभिषेक झालेल्या व्यक्तीची आज्ञा मोडणं म्हणजे ईश्वराची आज्ञा मोडणं होय असं रयतेला वाटत होतं, जनतेला वाटत होतं. शिवाजी महाराजांनी हे सगळं अभ्यासलेलं आहे. हे सगळं चिंतन केल्यानंतर शेवटच्या टोकाकडे माझा राजा राज्याभिषेक म्हणजे छत्रपती झालंच पाहिजे, छत्र धरणं हे अत्यंत किती आवश्यक आहे, ती वस्त्र किती महत्त्वाची आहेत, किती पॉवरफुल आहेत, त्याचा पूर्ण अंदाज छत्रपती शिवाजी महाराजाला आल्यानंतरच त्यांनी राज्याभिषेक करण्याचा जो काही सोहळा आहे तो निश्चितच व्यक्त केलेला आहे. आपल्याला हे दिसून येतं. आणि म्हणून जो छत्रपती असे, जो राजा असे, तो ईश्वराचाच अंश आहे. आणि म्हणून त्या राजाची आज्ञा म्हणजे ईश्वराची आज्ञा, आणि ती आज्ञा मोडणं म्हणजे घोर पाप, महापाप असं रयतेला वाटायचं. हाही त्यामधला महत्त्वाचा भाग येतो. पुढचं कारण महत्त्वाचं येतं ते म्हणजे राज्याभिषेकानंतर राजा दंड धारण करतो, पण स्वतः मात्र अदंड असतो. म्हणजे राजाला सर्वांना शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त होतो छत्रपती झाल्यानंतर, असं तत्कालीन धर्मव्यवस्था सांगते. आणि मग शिवाजी महाराजांना छत्रपती झाल्यानंतर शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्या अगोदर अधिकार तो ब्राह्मणांना होता, परंतु शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती होता तेव्हा ब्राह्मणासहित सर्वांना शिक्षा करण्याचा अधिकार, पण शिवाजी राजाला शिक्षा करण्याचा अधिकार मात्र कुणालाही नव्हता. राजा हा सर्वोच्च पदावर असायचा, आणि मग ते सर्वोच्च पद काबीज करण्यासाठी शिवराज्याभिषेक होणं अत्यंत गरजेचं होतं, हे तत्कालीन इतिहासावरून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यामागची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ब्राह्मण झाला म्हणून मुलाहिजा कोण करतो अशा पद्धतीची जी छत्रपतींची भाषा आहे ती भाषा छत्रपती झाल्यानंतरची आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी रयतेला समान न्याय हक्क देण्यासाठी छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक केल्याचं आपल्याला दिसतं. चौथा महत्त्वाचं कारण येतं ते म्हणजे महाराष्ट्रातील वैदिक ब्राह्मण हे शिवाजी महाराजाला शूद्र समजत होते. ते तुम्हाला मी आधीच सांगितलं की अक्षरशः दक्षिणेकडची काशी समजल्या जाणाऱ्या पैठणच्या ब्राह्मणाने शिवाजी महाराजाला शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला, म्हणून काशीच्या गागाभटाला महाराष्ट्रात यावं लागलं. जर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी राज्याभिषेक केला असता तर गागाभट कशाला आले असते, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजाला शूद्र समजून राज्याभिषेक नाकारला आणि राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाहीये असं मानलं, म्हणून त्यांच्या छाताडावर उभा टाकून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्याचं आपल्याला दिसतं. ही अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. विजापूरचा आदिलशहा शिवाजी महाराजांना राजा मानत नव्हता, मग तो काय म्हणायचा, तो जहागीरदाराचा बंडखोर पुत्र म्हणत होता. पहा, म्हणजे शिवाजी महाराज राज्याभिषेक का करून घेत आहेत स्वतः, हे याच्या मागची कारणं आपण बघितली पाहिजे. ही कारणं किती महत्त्वाची आहेत. आदिलशहा हा स्वतः राजा आहे आणि शिवाजी महाराजाला मात्र तो राजा मानत नसे. आदिलशहाला पाणी पाजलं शिवाजी महाराजांनी, आदिलशहाला पळता भुईथोडी केली शिवाजी महाराजांनी, आदिलशहाला युद्धात हरवलं शिवाजी महाराजांनी. कुठल्याही बाबतीमध्ये आदिलशहापेक्षा शक्तिशाली असून सुद्धा शिवाजी महाराजाला तो एका सरदाराचा म्हणजे शहाजी राजांचा बंडखोर पुत्र म्हणत असे, परंतु राजा म्हणायला तो तयार नव्हता. पण जेव्हा छत्रपती झाले शिवाजी महाराज तेव्हा मात्र त्याला राजा म्हणणं अनिवार्य होतं. हाही महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो. विजापूरचा आदिलशाह झाल्यानंतर तशाच पद्धतीनं मोगल बादशाह सुद्धा शिवरायांना जमीनदार मानत असे. मोगल बादशाह सुद्धा छत्रपतींना राजा म्हणत नसे, तर तो जमीनदाराचा पुत्र किंवा एक जमीनदार म्हणून शिवाजी महाराजांचा नामोल्लेख हा मोगल बादशाह करत असे. म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा नामोल्लेख मोगलांना सुद्धा राजा करणं कर्म प्राप्त होतं आणि त्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता असं आपल्याला म्हणता येतं. जावळीचे मोरे असतील किंवा काही मराठा सरदार त्या काळातले हे शिवाजी महाराजांना राजा मानायला तयार नव्हती आणि म्हणून ते इतर शासकांचे अंकित होते, स्वतंत्र नव्हते असं त्यांना वाटायचं. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून एक अंमल सुरू केला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्ती मग आता शिवाजी महाराजांना राजा छत्रपती मानायला लागले. हा राज्याभिषेकाचा सर्वात महत्त्वाच्या कारणमीमांसामधला हा मुद्दा दिसतो. पुढं तह असेल, चौथाई असेल, सरदेशमुखी असेल, ही जेव्हा वसुली करायची वेळ येईल तेव्हा मात्र त्यामध्ये अनेक अडथळे येत असत. कारण ती वसुली करत असताना ब्राह्मण ते देण्यास तयार नसत आणि ब्राह्मणाला दंड देण्याचा अधिकार शिवाजी महाराज छत्रपती नसल्यामुळे त्यांना नव्हता.
कारण धर्माची मक्तेदारी त्यांच्या हातामध्ये होती. पण जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपण सर्वसमावेशक न्याय देऊ शकत नाही आहोत, विशिष्ट एका घटकालाच आपण न्याय देऊ शकतो, बाकी घटकाला अन्याय होऊन सुद्धा आपण त्यांना न्याय देऊ शकत नाहीये, हे लक्षात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. आपल्याला हे दिसतं. प्रजासुद्धा शिवाजी महाराजाला परमपूज्य जरी मानत असली तर राजा मानत नव्हती असं इतिहासामध्ये दिसतं. परंतु शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती झाले तेव्हा मात्र शिवाजी महाराज हे ईश्वरी अंश आहेत आणि ईश्वरी अंशाचा आदेश पाळणं हा निश्चितच त्या काळातला घटनेला धरून मिळालेला तो अधिकार होता असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला असं जर आपण म्हटलं तर त्याची ही वेगवेगळी कारणं आपल्याला दिसून येतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग ब्राह्मणालाच राज्याभिषेक करण्यासाठी का बोलवलं? त्या काळामध्ये खरं तर पुरोहितशाहीची गरज होती का? तर आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये तसं अनेक हे पुरोहितशाही म्हणजे एक प्रकारचं कायक होतं, हा एक प्रकारचा व्यवसाय होता लक्षात घ्या. आणि व्यवसाय नंतर ह्या पुरोहितशाहीने एवढा गुंतागुंतीचा करून ठेवला आणि त्याचे अधिकार हे त्यांच्याकडेच ठेवल्यामुळे ब्राह्मणालाच बोलवणं कर्मप्रात होतं. अन्यथा चौगुला असेल, सुतार असेल, लोहार असेल, चांबार, कुंभार, न्हावी, सोनार, परीट असेल, गुरव असेल, कोळी असेल आणि त्यातला जोशी ज्याला आपण भट म्हणतो ते असतील, हे सगळे व्यावसायिक होते, हे ज्याचे त्याचे कायक करायचे. आणि म्हणून पुरोहितशाही करणं हे सुद्धा कायकच होतं. पण त्या कायकातूनच छत्रपती शिवाजी महाराजांना राजमान्यता भेटणं त्या काळातला तसा दंडक होता, म्हणून राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. म्हणून त्या गागा भटाला बोलवून घेऊन त्याच्यावर सोन्याची उधळण करावी लागली. गागा भटाला दान देत असताना मात्र महाराष्ट्रातल्या ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजाला शूद्र म्हटलेलं होतं ती सगळी ब्राह्मण मंडळी दान घ्यायला मात्र समोर होती. हेही ऐतिहासिक सत्य आपल्याला लपवता येत नाही, ते मान्य करावं लागतं. लक्षात घ्या, त्यांनी ते नाकारायला पाहिजे होतं ना, पण ते नाकारलेलं नाहीये. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की पैशातनं अधिकार मिळवल्या गेले, पैशातनं कागद फिरवल्या जातात. हे आज 21व्या शतकात जरी घडत असलं तर ते अक्षरशः 16व्या शतकात सुद्धा घडल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून फार मोठी लाच, फार मोठं आर्थिक पॅकेज हे गागा भट्टाला दिल्यानंतर गागा भेट तयार झाला आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. आणि तो आनंददायी ऐतिहासिक सोहळा जेव्हा 6 जून म्हणजे आजच्या दिवशी 1674ला स्वराज्याची राजधानी रायगडावर फार मोठ्या थाटामाटामध्ये आणि आनंदामध्ये साजरा झाला. 16 मणी सोन्याचं सिंहासन आणि त्या सिंहासनावर माझा राजा जेव्हा जात होता सिंहासनाकडे, मला कधी कधी असं वाटतं की सिंहासनाकडे जात असताना शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कशाचं काहूर माजलं असेल. त्या आनंददायी सोहळा आणि तो ऐतिहासिक सोहळा, त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तिथं असंख्य जरी माणसं असली तर काही माणसं निश्चितच नव्हती. त्या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून ते भाग्य त्यांच्या नशिबाला आलेलं नव्हतं. त्यावेळेस नक्कीच शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये त्या विचाराचा काहूर नक्की निर्माण झाला असेल. या स्वराज्याला घडवण्यासाठी, या स्वराज्याची माती वाचवण्यासाठी, या स्वराज्यावरचं संकट दूर करण्यासाठी असंख्य मावळ्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्या बलिदानातनं स्वराज्य निर्माण झालं याचा जो काही विचार आहे तो निश्चित त्या सिंहासनाकडे जात असताना शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये घोळत असणार असं मला वैयक्तिक वाटतं. शिवाजी महाराज सिंहासनाकडे जात असताना त्यांना नक्कीच राष्ट्रमाता जिजाऊ या तर उपस्थित होत्याच, पण राष्ट्रमाता जिजाऊंचं प्रेरणा, राष्ट्रमाता जिजाऊंचं ते कार्य, राष्ट्रमाता जिजाऊंचं मार्गदर्शन निश्चित आठवलं असेल. शिवाजी महाराज सिंहासनाकडे जात असताना शिवाजी महाराजांना आवर्जून आठवण झाली असेल स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची. ज्या शहाजीराजांनी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीचं स्वप्न शिवाजी महाराजांच्या डोक्यात पेरलं होतं आणि अक्षरशः ते स्वप्न आज पूर्णत्वाला जात असताना शहाजीराजांची आठवण शिवाजी महाराजांना झाल्या वाचून कसं राहील. शिवाजी महाराज त्या सिंहासनाकडे जात असताना शिवाजी महाराजांना आठवण नक्की झाली असेल सेलार मामाची. शिवाजी महाराजांना आठवण नक्की झाली असेल तानाजी मालुसरेची. सिंह आला, गड आला पण सिंह गेला अशा पद्धतीची गर्जना करून जेव्हा कोंढाणा किल्ला जिंकत असताना तानाजी मालुसरे शहीद झाले. तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी खर्ची झाले. स्वतः घरी आपल्या मुलाचं लग्न सोहळा असताना सुद्धा त्या सोहळ्याला नाकारून पहिलं लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबाचं अशा पद्धतीची स्वराज्याप्रती निष्ठा बाळगणाऱ्या तानाजीची आठवण कशी काय होणार नाही. तानाजीची आठवण तर होणारच. शिवाजी महाराज एक पाऊल पुढे चालत होते. सिंहासन हे शिवाजी महाराजांना खुणावून पाहत होतं. सिंहासनावर शिवाजी महाराज विराजमान होण्याच्या अगोदर जेव्हा राजे त्या सिंहासनाकडे जात होते
त्या रायगडावर फार मोठा सोहळा, तो आनंददायी सोहळा सुरू असताना सुद्धा एका पावलाला एका मावळ्याची, त्या मावळ्याच्या पराक्रमाची, त्या मावळ्याच्या शौर्याची, त्या मावळ्याने सांडलेल्या रक्ताची आठवण शिवाजी महाराजांच्या डोक्यात नक्कीच सुरू असणार. जेव्हा तानाजीचा शिवाजी महाराजांनी पुढचं पाऊल टाकलं, त्या पावलाला नक्की शिवाजीराजांना आठवण आली असेल हिरोजी फर्जतची, मदारी मेहतरची, ज्यांनी आग्र्याच्या भेटीमध्ये स्वतःचा जीव जोखीममध्ये टाकून लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून माझ्या जाणता राजाला त्या आग्र्याच्या बाहेर काढण्याचं यशस्वीपणे काम केलं. त्या सहकार्याची आठवण माझ्या राजाला नक्कीच आली असेल. दुसरा पाऊल उचलला आणि माझ्या राजांच्या डोळ्यासमोर चित्र उभा टाकलं प्रतापराव गुज्जर यांचं. 6 जून 1674ला राज्याभिषेक होतो आहे आणि फेब्रुवारी 1674ला बहिलोल खानाला मारत असताना त्या लढाईमध्ये प्रतापराव गुज्जर सारखा सूर सेनानी धारार्थी पडला. अक्षरशः 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. आपला एक साथीदार, आपला एक जिगर मावळा स्वराज्यासाठी कामी पडला. त्या प्रतापराव गुज्जर यांची आठवण झाली नसेल का? निश्चित प्रतापराव गुज्जर यांचा चेहरा माझ्या राजांच्या डोळ्यासमोर तरळला असेल. पुढचं पाऊल उचललं आणि राजाच्या समोर उभा टाकली पावनखिंडीमधला अचाट शौर्य करणारा बाजी माझ्या राजाला आठवला. हा आनंददायी सोहळा जरी झाला असला तर त्या सिंहासनाच्या खाली अनेक मावळ्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. हे बलिदानाची एक उजळणी करत माझा राजा एक पाऊल टाकत त्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी जातो आहे. पुढचं पाऊल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलं असेल तेव्हा संभाजी कावजी असतील, शिवा काशीद यांची नक्कीच आठवण झाली असेल. सिद्दी जोहरच्या वेड्यामध्ये शिवा काशीदनं अचाट असं पराक्रम केलेला आहे. संभाजी कावजी कोंढाळकर अफजल खानाच्या लढ्यामध्ये अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत असताना शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून संभाजी कावजी कोंढाळकरांचा तो पराक्रम नक्कीच माझ्या राजाला आठवलं. शिवाजी महाराजांनी दुसरं पाऊल टाकलं आणि पुढच्या मावळा शिवाजी महाराजांच्या समोर आला. त्या मावळ्याचं नाव आहे जिवा महाले. ज्या इतिहासाने जिवा महालेंचा होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशा पद्धतीचा गौरव केला, त्या जिवा महालीची आठवण माझ्या राजाला नक्की झाली असेल. शिवाजी महाराज सिंहासनाच्या अगदी जवळ जात होते. जवळ जात असताना दौलत खान असतील, नायनाक भंडारी असतील, मुल्ला हैदर असतील, आनंदराव मोहिते असतील, या मावळ्यांची शिवाजी महाराजांना नक्कीच आठवण झाली. पण एक चेहरा मात्र शिवाजी महाराजांच्या समोर प्रकाशाने येत होता. तो चेहरा म्हणजे बहरजी नाईक, ज्यांच्याकडे हेर खातं होतं. 10 वर्ष हेर खात्यातली बित्तंत माहिती सांगणारा बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर आला नसेल. काही इतिहासकारांनी तर असं लिहून ठेवलेलं आहे की त्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये बहिर्जी नाईक वेषांतरण करून तो आनंददायी सोहळा पाहत होते आणि जसा काही सोहळा झाला आणि बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांच्या समोर आले आणि डोळ्यांची नजर झाली आणि नजरेतनं शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांना ओळखलं. अशा पद्धतीचं इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि तो बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना नक्कीच आठवला असणार. आजच्या दिनी शिवाजी महाराजांचं पुढचं पाऊल अगदी सिंहासनाच्या जवळ पडलं आणि तेव्हा त्यांना आठवले असतील रामजी पांगेरा, तेव्हा त्यांना आठवले असतील कृष्णाजी कंक, तेव्हा त्यांना आठवले असतील इब्राहिम खान, तेव्हा त्यांना आठवला असेल येसाजी कंकाचा तो अचाट पराक्रम. किती आठवणी होत्या, किती संघर्ष पेललेत शिवाजी महाराजांनी. त्या सिंहासनावर बसण्या अगोदर किती संकट झेललेली आहेत छाताडावर शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून ती सगळी संघर्ष, तो सगळी संकट, ती सगळी दुःखद, ती सगळी सुखद, ती सगळी प्रेरणादायी प्रसंग आठवत शिवाजी महाराज आनंददायी मुद्रेमध्ये त्या सिंहासनाकडे वाटचाल करतात बांधवांनो. आणि सकाळची वेळ आहे. रायगड तोफेंचे आवाज झाले. दारुगोळा मोठ्या प्रमाणात उडवण्यात आला. जिकडे तिकडे रोषणाई झालेली होती. आणि आता शिवाजी महाराज सिंहासनाधीश झाले. सिंहासनावर शिवाजी महाराज विराजमान झाले आणि राष्ट्रमाता जिजाऊनी शिवमुद्रा शिवाजी महाराजांच्या हातात दिली. कोणती मुद्रा होती? ती मुद्रा होती, त्या मुद्रेवर जे कोरलेले शब्द आहेत ते शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वप्न, ते शब्द म्हणजे या भारताची दिशा, ते शब्द म्हणजे या भारताची प्रेरणा, ते शब्द म्हणजे या भारताचा इतिहास. ते शब्द होते प्रतिपचंद्र रेखेव प्रधिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. त्यामध्ये विश्व हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे नुसतं भारत खंडापुरतं मर्यादित नाही, ते विश्वाला प्रेरणादायी ठरावं, ते विश्वाला कवेत घेणारं असावं. अशा पद्धतीचं स्वप्न त्या राजमुद्रेमध्ये पेरल्या गेलं, कोरल्या गेलं. आणि तेच पेरलेलं स्वप्न उभी हयातभर माझा राजा निर्माण करण्यासाठी संघर्षमयी होता. हा युगपुरुष,
हा छत्रपती कुळवाडी भूषण शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आमच्यासाठी अत्यंत आनंददायी घटना आहे। म्हणून या देशामध्ये तो राज्याभिषेक मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा झाला पाहिजे। परंतु काही तथाकथित लोकांना या घटनेचं फार अप्रूप वाटत नाही, पण त्या 3% लोकांना वाटणारही नाही, कारण त्यांचे अधिकार कमी झाले, त्यांच्या हातातनं धर्मसत्ता गेली, त्यांच्या हातातनं राजसत्ता गेली, सगळे अधिकार बहुजनांच्या हातामध्ये, सगळे अधिकार शूद्र समजल्या जाणाऱ्या व्यवस्थेच्या हातामध्ये आल्यामुळे निश्चितच काही जणांच्या पोटामध्ये राज्याभिषेकाचा सोहळा दुखू शकतो, परंतु त्याचा आम्हाला काही देणं घेणं नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय आनंदामध्ये आम्ही निश्चितच साजरा केला पाहिजे, कारण आमच्या अस्तित्वाचा, आमच्या अस्मितेचा, आमच्या गौरवाचा, आमच्या स्वाभिमानाचा सोहळा म्हणजे हा सोहळा आहे। आणि म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा होत असताना त्यांच्या इतिहासाची उजळणी झाली पाहिजे, त्यांच्या इतिहासाचं चिंतन झालं पाहिजे। बांधवांनो, हजारो मावळ्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्य घडवत असताना आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे। ती कोण होती मावळी? ते कोणती मावळे होती? ते कुठल्या उच्चवर्णीय वर्णामध्ये जन्मलेली आणि सगळे अधिकार प्राप्त करून जमिनीवर जन्मास आलेली मावळे नव्हती। ती मावळे होती शूद्रादिशूद्र। ती मावळे, ज्या मावळ्यांना खऱ्या अर्थाने व्यवस्थेने नाकारलं होतं, अशा व्यवस्थेनं नाकारलेल्या माणसांना माझ्या शिवबांनी स्वीकारलं आणि त्यांना इतिहास निर्माण करण्याची संधी दिली, आणि बस दिलेल्या संधीचं या मावळ्यांनी अक्षरशः सोनं केलं। म्हणून असंख्य सरदार, असंख्य शूरवीर मावळे स्वराज्यामध्ये आपल्याला दिसतात, आणि म्हणून त्या स्वराज्यामधल्या हिरोजी इंदोलकरांची आठवणसुद्धा नक्कीच शिवाजीराजांना झाली असेल। आणि म्हणून हा सगळा जो काही आनंददायी सोहळा आहे तो रायगडावर झाला, आणि हाच आनंददायी सोहळा म्हणजे आजचा राज्याभिषेक दिन आहे। या राज्याभिषेकाला फार मोठं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे। याची राज्याभिषेक का झाला त्याची कारणमीमांसा सुद्धा स्पष्टपणे आम्ही लोकांसमोर मांडली पाहिजे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हा यांच्या आयुष्यातला आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यातला हा अतिशय ऐतिहासिक क्षण आहे। या क्षणाचं आपण चिंतन करणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आजच्या दिनी मी या लाईव्ह पेजवर आपल्याला या गोष्टी सांगण्याचं कारणच एवढं आहे बांधवांनो, की या आनंददायी सोहळ्याला आता आपण उत्साहाचं स्वरूप देणं अत्यंत गरजेचं आहे। बहुजन समाजामधले जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या इतिहासाचं चिंतन करायला शिका। अन्यथा आपल्याच महापुरुषांनी केलेलं कार्यकर्तृत्व, एखादी वेगळी माणसं आपल्या महापुरुषांची कार्यकर्तृत्व मात्र घेतात, पण नाव घ्यायला मात्र त्यांना लाज वाटते। आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नसतात। का सोडत नसतात? कारण त्यांचे वारसदार आपण झोपेमध्ये आहोत। म्हणून आपण पहिलं जागं झालं पाहिजे। आपण पहिलं आपल्या मस्तकामध्ये शिवचरित्र रुजवणं आणि आपल्या डोक्यामध्ये शिवचरित्र ठेवणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे। राजाचं चित्र आणि राजाचं चरित्र हे दोन्हीही आपल्याला ज्या दिवशी समजतील त्या दिवशी शिवाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराजांच्या विचारधारेसोबत सगळीच महापुरुष यांचा अपमान करण्याचा कोणीही प्रयत्न किंवा तशा पद्धतीचं धाडस नक्कीच कोणाचं होणार नाही। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, आणि या सोहळ्याचा आनंद मीही निश्चितच माझ्या मनातनं, माझ्या वाणीतनं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वांनी ते ऐकलं। आपण नुसतं न ऐकता आपण त्या मुद्द्यांचं चिंतन करावं आणि महापुरुषांच्या प्रत्येक घटनेचा जल्लोष करायला आता आपण शिकलं पाहिजे। आपल्या महापुरुषांची नुसतं जयंतीच्या दिवशी इथून पुढं आपण जर त्यांच्या विचाराचं चिंतन करायला लागलो आणि 364 दिवस बाकीचे आपण वेगळ्याच विचारधारेमध्ये वागायला लागलो तर महापुरुष आपल्याला समजणार नाहीत। आणि माझी सर्वांना विनंती आहे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, महापुरुषांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनेवर आपण वारंवार प्रकाश टाकला पाहिजे। त्यासाठी त्यांची जयंतीच त्या दिवशी असावी असा अट्टहास कुणीही धरू नये। मग ते सगळेच महापुरुष, त्यांच्या आयुष्यात अनेक घटना आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जे काही मावळे आहेत, एक एक मावळा एक एक व्याख्यानाचा विषय आहे, लक्षात घ्या। मग 364 किल्ल्यावर जर एका किल्ल्याची माहिती आम्ही एका दिवशी सांगायला सुरुवात केली तर 365 दिवस सुद्धा आम्हाला कमी पडतात। आणि म्हणून हे आम्ही सांगितलं पाहिजे। अनेक महापुरुष तशाच पद्धतीचे आहेत। म्हणून ह्या सगळ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना घडल्यात, ज्या घटना आजही अंधारामध्ये आहेत, ज्या घटना आजही आमच्यापासून लपून ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या घटनाचं संशोधन झालं पाहिजे आणि तो सत्यशोधक इतिहास
समाजाच्या समोर येणं मला वाटतं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मी माझ्या परीनं राज्याभिषेक दिनाच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या विचारावर थोडंसं त्यांच्या विचारावर आपल्या बोलीतनं वंदन करावं. मी स्वतःला पुण्यवान समजतो की माझ्या मुखातनं या महान राजाचं चरित्र सांगण्याचं परमभाग्य मला लाभलं. आणि म्हणून आपण सर्वांनी शांत पद्धतीनं ऐकलं. सर्वांना पुनश्च एकदा जय जिजाऊ. धन्यवाद.